जय शिवराय, जय भीम, जय संविधान। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी मी राहुल महादेव हुमरे या ठिकाणी शिवाजी पार्कच्या मैदानावर मी राजकीय पक्ष भारतीय निर्भीड सेनेची स्थापना करत आहे। आज महापुरुषांची विचारधारा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात देशभर पुन्हा नव्यानं आणि नव्या ताकदीने घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आज तुम्ही पाहिलं असन की महाराष्ट्रामध्ये अनेक निवडणुका झाल्या, अनेक निवडणुका होत असताना या देशामध्ये महापुरुषांचे विचार घेऊन पुढे जाण्याचा जो संकल्प होता तो कुठेतरी या ठिकाणी दाबण्यात आलेला आहे। आज ज्या निवडणुका झाल्या, संविधानानं दिलेला एक मताचा अधिकार खऱ्या अर्थानं असंविधानिक मतदान घेऊन 4 मताचा अधिकार लोकांना असंविधानिक दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्याला जो एक मताचा अधिकार दिलेला होता तो असंविधानिक करून आपल्याला 4 मताचा अधिकार दिला। खऱ्या अर्थानं संविधान संपवण्याचं या ठिकाणी काही सत्ताधारी, काही आजीमाजी असतील ते करण्याचा प्रयत्न करत आहेत। या ठिकाणी एक वार्ड पद्धतीमध्ये प्रथम निवडणुका व्हायच्या, परंतु त्यालासुद्धा या लोकांनी बगल देऊन त्या ठिकाणी एक प्रभागाचा चार प्रभागाचा एक प्रभाग करून जसं काही सामान्य माणूस या इलेक्शनला लढूच शकत नाही आणि त्याला लढूनच द्यायचं नाही असं सत्ताधारी आणि इतर लोकांना तो ठाम निर्णय घेतलेला आहे। आजच्या प्रत्येक प्रभाग हा 40 ते 50 हजार मतदारांचा झालेला आहे आणि सामान्य माणसाला कुठल्याही बाजूनं न परवडणारं अशी ही निवडणूक झाली। याचाच अर्थ या देशात लोकशाही संपवण्याचं कार्य झालं आणि सामान्य कार्यकर्ता हा प्रत्येक वेळेस पक्षाच्या निष्ठेसाठी प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता पक्षाच्या निष्ठेनं, नेत्यांच्या श्रद्धेनं काम करत असतो आणि तो काम करत असताना अनेक वर्ष या पक्षामध्ये काम करत होता आणि ज्या वेळेस खऱ्या अर्थानं त्याच्या कामाची पोचपावती द्यायची होती, त्याला संधी द्यायची होती, त्याच वेळेस कुठल्या तरी धनाढ्य लोकांना तिकिटा देऊन त्यांना संधी देऊन सामान्य माणसाचा जो राजकीय प्रवासातला उत्कर्षाचा मार्ग होता तो कापण्यात आलेला आहे। आणि अनेक पक्षांनी, असं नाही की एकाच पक्षाने, अनेक पक्षांनी आपापल्या सोयीनुसार वरच्या लेवलला युती केली आणि सामान्य कार्यकर्त्याला उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र या ठिकाणी झालेलं आहे। सामान्य कार्यकर्ता हा उद्ध्वस्त झालेला आहे, त्याला कुठलीही संधी देण्यात नाही आलेली आहे। सर्वच पक्षांना ज्या ज्या ठिकाणी जसं जमल त्यांच्या सोयीनुसार तशी युती केलेली आहे। काही ठिकाणी तर लाचारी करून इतक्या खालच्या दर्जाची युतीसुद्धा केलेली आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत हेच चाललेलं आहे आणि याच्यामध्ये सामान्य कार्यकर्ता कुठेही नाही, त्याला रगडण्याचंच काम केलेलं आहे। आज आम्ही या ठिकाणी त्यामुळेच निर्णय घेतला की सामान्य माणूस ज्यावेळेस पक्षाचं काम करत असतो आणि त्याला संधी द्यायची वेळेस तुम्ही पैसा बघितला जातो, त्याची ताकद बघितली जाते, त्याची इतिहास बघितला जातो, परंतु ज्याच्याकडे कुठलाही इतिहास नाही तो पैशाच्या ताकदी येऊन आमच्या डोक्यावर बसवला जातो आणि ह्याच गोष्टीचं सर्वांना दुःख झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये कधीच घडलं नाही अशा या असंविधानिक लोकशाही संपवण्याच्या निवडणुका झालेल्या आहेत। निवडणूक आयोग हा निवडणुका घेत जरी असला तरी एका पक्षाचा तो सरकारी नोकर जरी असला तरी तो पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत होता। पोलिसांना अनेक वेळा लोकांनी तक्रारी केल्या निवडणूक आयोगाविरुद्ध, निवडणुकीमध्ये ज्या ज्या गोष्टी चुकीच्या चालल्या त्या सांगण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांना पोलिसांना मारहाण केलेली आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठल्याही तक्रारीचं निराकरण केलं नाही। त्यामुळं या ठिकाणी ह्या निवडणुका महाराष्ट्राच्या इतिहासातील हा काळा दिवस म्हणून बघितला जातो। सामान्य माणसाला निवडणूक आयोगानं न्याय दिला नाही, सत्ताधाऱ्यांना न्याय दिला नाही, माजी लोकांना न्याय दिला नाही, पोलिसांना न्याय दिला नाही। ज्यांना आवाज उठवला त्याला पोलिसांना लाठीमार केला आणि हुकुमशाहीची ही एक सुरुवात झाली की काय, पुन्हा या देशात इंग्रज आले की काय असं वाटायला लागलं। आणि त्याच वेळेस आमच्या सामान्य माणसाच्या समस्या, आमच्या सामान्य माणसाचे जे दुःख आहेत, ज्या वेदना आहेत त्या सोडवण्यासाठी आणि सामान्य माणसानं विनंती मी करतो की आपण अनेक वेळा मोठ्या पक्षांच्या किंवा मोठ्या नेत्यांच्या पाठी गेलो, त्यांचे झेंडे घेऊन पक्ष मोठा केला, परंतु ज्यावेळेस कार्यकर्त्याला मोठं व्हायची वेळ आली त्यावेळेस कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं छोटं केलं आणि छोटं जरी केलं तरी या देशामध्ये लोकशाही आणि संविधान हे कायम चिरंतर ठेवण्यासाठी आम्हाला लढावं लागेल
या असंविधानिक कामं करणाऱ्यांना रोकावं लागेल आणि ह्यांना लोकांना जे चुकीचं काम करत असेल त्यांना रोखण्यासाठी मी सामान्य माणसांना घेऊन या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर मी भारतीय निर्भीड सेना या पक्षाची स्थापना करून सर्वसामान्य लोकांना घेऊन या देशामध्ये लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी काम करणार आहे। ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करेल। महिलावरील अन्याय अत्याचार असेल, महिलांच्या समस्या असतील, विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, शैक्षणिक समस्या असतील, संविधानानं जे जे आम्हाला अधिकार दिलेले ते अधिकार संपूर्ण तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम या भारतीय निर्भीड सेनेच्या माध्यमातून करणार आहे आणि लवकरच या पक्षाची आपण सदस्य नोंदणीसुद्धा करणार आहे। मी सर्वांना पुन्हा नम्र आवाहन करेन की सर्वांनी आजपासून पक्षाची स्थापना झाली असे मी जाहीर करून सर्वांना या पक्षामध्ये सामील व्हावं, सहकार्य करावं। हा पक्ष सामान्य माणसासाठी आहे, हा पक्ष सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा आहे आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, देशातील प्रश्न कसे सुटत नाहीत त्यासाठी आपण सोडून घेण्यासाठी आपणच आपली शक्ती आणि ताकद निर्माण करून इतरांच्या पाठी धावण्यापेक्षा स्वतःच्या अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला या पक्षामध्ये लवकरात लवकर सामील व्हायचं आहे आणि आपलं काम आजपासून सुरू झालं असं मी जाहीर करून आज मी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण महापुरुषांचे विचार घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहे आणि त्याच विचारधारेतून मी घडलेला असल्यामुळं त्याच विचारधारा घेऊन पुन्हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचं आहे। आजच्या निवडणुकीमध्ये सर्व ज्या गोष्टी नीतीच्या होत्या, तत्त्वाच्या होत्या, सत्वाच्या होत्या संपूर्णपणे पायदळी तुडवल्या गेलेल्या आहेत। त्यामुळं मला सामान्य एक नागरिक म्हणून मी अनेक आंदोलनं केलेली आहेत, मी आमरण उपोषण केलेलं आहे, अनेक लोकांच्या समस्यावर काम करत होतो, परंतु ज्या वेळेस आज या वेळेस संधीची लोकांना आली होती ती संधी काहीतरी छोट्याशा कारणामुळं लोकांची रोखण्यात आली आणि त्यामुळं त्यांचा उत्कर्ष झाला नाही। त्यामुळं शेवटी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला की आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपलाच पक्ष हवा, आपलीच माणसं हवी, आपल्या विचारांची लोक हवीत। त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जाहीर करतो की भारतीय निर्भीड सेनेची आज शिवाजी पार्कच्या मैदानावर दिनांक 19/1/2026 रोजी सोमवार आहे, मी पक्षाची स्थापना झाली असं जाहीर करतो। जय शिवराय, जय भीम, जय संविधान।